मी खूप सिरियसली विचार करून बोलते, कारण कसं आहे ना, ही बाई जर आपल्या घरात राहिली तर आपल्या घरातलं वातावरण गढूळच राहणार आहे. उद्या रंगपंचमी आहे राईट, तो त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने हे घर सोडून कायमचं निघून जा. सावली, नको टेन्शन घेऊ. हे बघ, मला माहिती आहे ताराने मुदत दिली आहे, पण भैरवी जी या घरातून निघून गेली ना की आपण सगळ्याचा पाठपुरावा करू. आपण जाऊ मुळाशी. नाही सारंग सर, तसं करून नाही चालणार. मग जेव्हा तो डॉक्टर इथे येईल तेव्हा डॉक्टरांचं आणि भैरवी माईंचं समोरासमोर असणं गरजेचं आहे. आत्ता जर माई आपल्या हातून निसटल्या ना तर त्या पुन्हा कोणाच्याच हाती नाही लागणार आणि मग आपल्याला सत्य शोधायला उघड जाईल. पण मग त्या डॉक्टरांचा पत्ताच नाही माहिती आपल्याला. पुढचं पाऊल कसं उचलायचं? मी जगन्नाथजींशी बोलले, मला खात्री आहे की ते काहीतरी मार्ग दाखवतीलच. जगन्नाथजींचा फोन आहे. बोल. हॅलो जगन्नाथजी, 100 वर्ष आयुष्य आहे. मी आता तुमचंच नाव काढलं होतं. 100 वर्ष नकोयत मला. तुझं आयुष्य सुखी झालेलं बघितलं की मी मोकळा. काय बोलताय तुम्ही? बरं मला सांगा, तुमच्याकडे काही चांगली बातमी आहे का? चांगलीच बातमी आहे. डॉक्टरचा पत्ता सापडला. काय? कुठे आहे तो? त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलचा पत्ता आणि त्याचं लोकेशन तुझ्या मोबाईलवर मी पाठवलंय. जगन्नाथजी थँक्यू, तुम्ही खूप मोठी मदत केली आहे. आता त्या पत्त्यावर पुढची सगळी लढाई अवलंबून आहे. ते सगळं ठीक आहे, पण मला सांग पुढचा प्लॅन काय? उत्तम, तू तुझ्या बाजूनी सगळी तयारी ठेव. बाकी काही लागलं तर मी आहेच. सारंग सर, जगन्नाथजींना त्या डॉक्टरांचा पत्ता मिळाला आहे, पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? ते डॉक्टर मला ओळखतात. जर मी त्यांच्याकडे गेले तर ते मला टाळण्याचा प्रयत्न करतील, समोरच येणार नाही. शिवाय जर मी पुन्हा घराबाहेर गेले तर तिलोत्तमा मॅडम मला जाब विचारतील. पण मग काय करायचं आता? तुम्ही गेलात तर? ही जाऊ शकतो सावली, पण त्यांना काय सांगून, म्हणजे काय बोलून मी इथे घरी आणू? त्यांना तारा मॅडमचं कारण सांगा. म्हणजे त्यांना हे सांगा की तारा मॅडमला भैरवी माईंना घराबाहेर काढायचं आहे, पण तिलोत्तमा मॅडमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत भैरवी माई पूर्ण बऱ्या होत नाही तोपर्यंत त्या कुठेही जाणार नाही. म्हणूनच तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला त्या डॉक्टरांना इथे घेऊन यायला पाठवलंय आणि घरच्यांना हे सांगायला सांगितलंय की भैरवी माई अजून पूर्ण बऱ्या झाल्या नाहीये. आयडिया चांगली आहे सावली. म्हणजे त्यांना असं वाटेल की ते भैरवीजींची मदत करायला येत आहेत, पण खरं तर ते आपल्या जाळ्यात अडकणार आहे. बरोबर. ठीक आहे, मग मी लगेच निघतो आणि घेऊन येतो त्यांना. ठीक आहे. हॅलो. तारा, माझं ऐकून घे. हे बघ, घाईघाईत घेतलेले निर्णय चुकतात. तारा, ऐक ना सोहम, विचार करायचे दिवस संपलेत आता. हा, तू विचार करत बस. माझा निर्णय झालाय. मला ती बाई कन्फर्म नको या घरात. ओके? हा, मी करू तुम्हाला फोन. हा, काही नाही काही नाही, आमचं लहान भाऊ करतो. तुम्ही प्रेमाने एकमेकांशी बोलूच शकत नाही का? काय झालंय? अरे वा, छान दिसताय दोघं जण. डेटवर वगैरे चाललायत की काय? सोहम सांग ना त्यांना आपण कुठे चाललोय ते. कुठे अशा ठिकाणी जाताय का जे मला तुम्ही सांगू शकत नाही? नाही दादा, तसं नाही आहे. आम्ही ॲक्च्युली बाबांकडे चाललोय. बाबा? कोण? हो, सुमन सरांकडे. पण तू 2 दिवसाची मुदत तुझ्या आईला दिली होतीस ना, मग आत्ता एकदम जाण्याचा निर्णय का घेताय? दादा, तुम्हाला खरंच वाटतंय का की ती बाई 2 दिवसात मुकाट्याने तिचा गाशा गुंडाळून हे घर कायमचं सोडून निघून जाईल म्हणून? इम्पॉसिबल आहे. तसं असताना तर ती कधीच गेली असती, पण नाही. ती इथेच राहणार आहे, इथेच ड्रामे करणार आहे. कधी आजारपणाचं सोंग तर काहीतरी नवीन नाटक.
आणि दादा आता आम्ही काही कायमचं घर सोडून नाही जात आहोत. आम्ही फक्त पप्पांना भेटायला जातोय. तिला पण तर कळायला हवं ना की मी किती सिरियस आहे या गोष्टीबाबत ते. नाहीतर तिला काय वाटेल की तारा फक्त बोलते, करत काहीच नाही. तारा, योग्य निर्णय. कधी कधी आपल्या नात्यांपासून आपण दूर गेलो ना की त्या नात्यांची खरी किंमत कळते आपल्याला. दादा बरोबर आहे तुझं, पण माझं म्हणणं फक्त एवढंच होतं की ते पूर्णपणे बऱ्या झाल्या ना. अरे ती बाई बरीच आहे. तारा, तुम्ही समजवा ना त्याला आता. तिला काहीच झालं नाहीये. जर ती आजारी असती तर तिने अशा प्रदक्षिणा घातल्या असता का होळी भोवती? ते तमाशे केले असते का सगळे? आजारी व्यक्तीला एवढं जमणार आहे का? नाटकच आहे ती, ड्रामाच आहे हा. नाटकं करते ती बाई. खरं सोहम अरे साधं लॉजिक आहे. जी बाई एवढी आजारी आहे तिच्यात एवढी एनर्जी येते कुठून सांग ना. फक्त तुम्हाला एवढं सांगतो, बाहेरच्या माणसामुळे हे घर सोडण्याची तुमच्यावर वेळ येऊ नये. कारण हे घर तुमचं आहे, तुमचा हक्क आहे या घरावर. घर नाही सोडावं लागणार दादा, पण ह्या माणसाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला नको का? तो कायम माझ्या विरोधातच स्टँड घेत असतो. मला घरच्यांशीही लढावं लागतं आणि ह्या माणसाला माझं म्हणणं पटवून द्यायला सुद्धा मलाच लढावं लागतंय. बघ दादा काय बोलते. मी नाही घेत का हिच्यासाठी स्टँड? कधीच घेतला नाहीये का? मागच्या वेळी पण ही घर सोडून गेली तर मी आलो होतो ना तुझ्या मागे. ते मी 10 वेळा बोलल्यावर तू स्वतःहून कधीच पुढाकार घेत नाही. ऐक ना तारा, तारा माझा ऐक तारा. हे बघ, मला कळतंय की तुला खूप त्रास होतो. बरं, मी तुला एक प्रॉमिस करतो की परत जर त्यांनी नवीन नाटक किंवा सोंग उभं केलं ना तर मी स्वतः त्या बाईला घरी सोडून येईन. अरे सारंग कुठे आहे? आपल्या सगळ्यांना बोलवून ठेवलं, त्याचाच पत्ता नाही. डॉक्टरांना घेऊन आलोय मी. आता जे सत्य आहे ते स्वतःच सांगतील. सांगा.